त्यांनी सांगितलं होतं की मी मीटिंग घेऊन जसं आता ते सन्मान्य मंत्री सांगतात त्याप्रमाणे मीटिंग घेऊन हा प्रश्न आम्ही मार्गी लावू आणि जे कोणी दोष असतील त्याच्यावर कारवाई करू. अध्यक्ष महाराज अर्थमंत्री इथं आहेत आता. या अशा सगळ्या योजनेमध्ये राज्याच्या तिजोरीला किती पैशाचा चुना लागतो ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे. ही काही व्यापाऱ्यांसाठी किंवा मोठ्या दलालांसाठी नाही आहे. ते दलालाचा उल्लेख करत होतात म्हणून. अध्यक्ष महाराज ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. त्याच्या मालाला समर्थन मूल्य मिळावं त्यासाठी ही योजना आहे. पण हे मधले दलाल आणि मग मंत्रालयाचे दलाल बसले आहेत का हा पण प्रश्न या निमित्तानं उभा होतोय. आणि अध्यक्ष महाराज सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारला जातोय शेतकऱ्याच्या नावाने. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, हा मंत्र्यापुरताच हा प्रश्न नाही आहे अध्यक्ष महाराज. या राज्याच्या शेतकऱ्यांच्या नावाने जे राज्याची तिजोरी लुटली जाते आहे आणि ती लुटली जात आहे आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळत नाही. दलाल त्याच्यामध्ये दलालाचे घरं भरले जातात आणि म्हणून हे उत्तर माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. कारण त्यांच्याकडे वित्त खातं पण आहे. तिजोरीला किती टाका पडतोय हे त्यांनी सांगितलं पाहिजे. हा प्रश्न निकाली लागला पाहिजे अध्यक्ष महाराज की दुसऱ्यांदा विधानसभेत या पद्धतीचे प्रश्न उपस्थित होता कामा नये आणि या दलालांची काय व्यवस्था करू शकतात याबद्दलचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण सार्वजनिक काम करतो आणि ही जे ज्येष्ठ सदस्यांनी मांडलं ते खरं आहे की शेतकऱ्यांसाठी योजना सामान्य शेतकऱ्यांचा जो माल आहे त्यांचे जे काही पैसे ते त्यांच्या खात्यावर पोहोचले पाहिजे. ही सारी ऑनलाईन योजना ही काय एफपीओच्या माध्यमातून काही प्रायव्हेट कंपन्या ज्या एफपीओच्या नावाने असतात ते एसएमएच्या माध्यमातून काही सहकारी संस्था असतात या सगळ्यांच्या माध्यमातून खरेदी होते आणि या माध्यमातून बऱ्यापैकी आपण सारं व्यवस्थित आपण काम करत असतो. तरी देखील काही तक्रारी येत असतात. त्यांच्यावर आपण कडक कारवाई करत असतो आणि कडक कारवाई त्याच्या माध्यमातून होत आहे. असं सोयाबीनच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये 5,500 कोटी रुपयाची खरेदी झाली. अध्यक्षमध्ये जवळपास 51,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर अध्यक्षमध्ये ते पैसे पोहोचले. हे सगळे केंद्राच्या माध्यमातून होत असतात. अध्यक्षमध्ये कांद्यांचा तुम्ही उपस्थित केला हेही खरं आहे. कधी कधी तर आम्हाला राज्य सरकारमध्येच माहीत पडत नाही की केंद्रामधल्या नाफेडवाल्यांनी कुठली एजन्सी ठेवली कुठलं काय चाललंय. परंतु आम्ही ठरवलं की ज्यावेळेस एखादी एजन्सी आणि या सगळ्या गोष्टी करतात आणि मात्र बदनामी आपली सगळ्यांची होत असते आणि मग व्हिजिलन्सच्या माध्यमातून आम्ही व्यवस्था करतोय. तिथले पोलीस स्टेशन असतील तिथले लोक असतील या खरेदीवर ही लक्ष ठेवलं पाहिजे. चुकीचं काम कुठे होईल तिथे कडक कारवाई करण्यात येईल. सुधीर भाऊ शेवटचा प्रश्न. मला स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. आजच्या यादीमध्ये 16वा प्रश्न आहे आणि अध्यक्ष महाराज मी स्वतः अनुभवलं. माझ्या मतदारसंघात खोट्या पावत्या देऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना अध्यक्ष महाराजांचा माल विकत घेतला. 1.5 वर्ष संघर्ष करावा लागला. माझा आपल्या स्पेसिफिक मंत्री महोदयांना प्रश्न अनेकदा शेतकऱ्यांचे प्रश्न येतात. अध्यक्ष महाराज कृषी प्रधान अर्थव्यवस्थेमध्ये मात्र शेतकरी सर्वात शेवटच्या पंक्तीमध्ये आणि म्हणून आज एक चांगला निर्णय घ्यावा या दृष्टीने मी विनंती करतोय की आम्ही श्रीमंत लोकांना जर फसवण्यात आलं तर इकॉनॉमिकल ऑफेन्स विंग केली की ज्यामध्ये आर्थिक फसवणुकीला त्या व्यक्तीचं संरक्षण आर्थिक दृष्टिकोनातून व्हावं. मी स्वतः 5 महिने 99 मध्ये मंत्री असताना ग्राहकाच्या संरक्षणासाठी अध्यक्ष महाराज ग्राहक न्यायालय आपण केलं, कौटुंबिक न्यायालय केलं, सदनिकेमध्ये फसवणूक झाली तर रेरा केलं. माझी स्पेसिफिक सरकारला विनंती आहे की बदलत्या परिस्थितीत लोक आता शेतकऱ्यांना फसवायला लागले. अनेक केसेस पुढे येतात. स्वतः मी लिंकेजच्या बाबतीमध्ये इतकं सरकारने सांगितलं यावेळी लिंकेज सुरूच आहे. म्हणजे एका कंपनीने फक्त 3 लोकांना खत पुरवठा केला, बाकीच्यांना कुणाला दिलं नाही. मी 5 तारखेला जाऊन पोलीसमध्ये इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये रिपोर्ट देतोय. त्याच्या पुढे काही होईल याच्यावर माझा विश्वास नाही आहे, पण मी माझ्या कामात चुकणार नाही. माझे स्पेसिफिक 2 प्रश्न. एक, ईओडब्ल्यूच्या धर्तीवर AOW ऍग्रीकल्चर ऑफेन्स विंग सरकार करणार आहे का? नंबर 2, जसं कौटुंबिक न्यायालय आहे तसे कृषी न्यायालयाची सुरुवात प्रत्येक ठिकाणी करू नका, पण ज्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी जास्तीत जास्त केसेस आल्या कमीत कमी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 5 कृषी न्यायालय निर्माण करा, ज्यामध्ये 7 दिवसात निर्णय देणं हे कंपल्सरी करा, अनिवार्य करा आणि त्यानंतर त्या कंपनीला किंवा शेतकऱ्याला पुढे जाता येणार
कष्टाचं अन्न ताटात खातो अशावर शिक्कामोर्तब होईल. म्हणून आज 2 घोषणा करता येईल का? कृषी न्यायालय आणि ऍग्रिकल्चर ऑफरन्स विंग. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी अत्यंत संवेदनशील मुद्दा मांडला अध्यक्ष महोदय. आणि खऱ्या अर्थाने शेतकरी हा सामान्य माणूस असतो. एक 50,000 70,000 लाख रुपयाच्या बिलसाठी तो कुठं कोर्टात जाईल, कुठं सगळं करेल, हा बराच खर्च होत असतो. आणि म्हणून अत्यंत चांगला सुझाव दिलाय. राज्याच्या प्रमुखांशी, दोघं उपमुख्यमंत्र्यांशी बोलून हे असं करता येईल याच्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येईल. अध्यक्ष महोदय, दुसरं एक वेळोवेळी याच्यामध्ये असं मांडण्यात आलं भ्रष्टाचार होत असतो खरेदी वगैरे मध्ये. तर या संदर्भातलं आधार बेस्ड हे सगळे खरेदी असतो. ऑनलाईन ही खरेदी असते. ही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांची जो 7/12 आपला घेऊन येतो त्याच्यावर नोंद होत असते. आणि गोदाम मधली पावती जमा झाल्यानंतर त्याच्या खात्यावरच पैसे येत असतात. दुसऱ्या कोणाच्याही खात्यावर जात नाही. केंद्रामधनं त्यांच्या माध्यमातून जात असतात. आणि म्हणून याच्या माध्यमातून अत्यंत पारदर्शक होत असतं. या उपर जर चुकीचं काम होईल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. चला सुलभाताई बोला. अध्यक्ष महोदय, विदर्भातली अकोला सदस्यांनी बोलावं की नाही बोलावं? सुलभाताई एक मिनिट बोला. उत्तरावर हरकत याच्यासाठी अध्यक्ष महाराज ते ऑनलाईन पेमेंट होतं काही सांगितलं. अध्यक्ष महाराज, मी त्यांना सांगतो की गेल्या वर्षीच्या खरीप हंगामाच्या धान उत्पादकांचे अजूनपर्यंत तुमचे ऑनलाईन पेमेंट झालेले नाही. तुम्ही जे सांगताय आणि ते काय सांगतात, दरवर्षी आपण शेतकऱ्यांना देतो. मला आता म्हणतो तुमचं नंबर चुकला, तुमचा अमुक चुकलं. आता 1 वर्षाचं तुम्ही शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे पैसे देत नसाल तर तुमची ऑनलाईन फसवी आहे का? तुम्ही फसवी आहे का? माझा प्रश्न एक आहे. आता म्हणून तुम्हाला सांगतो की ऑनलाईन व्यवस्था फसवी आहे का तुमची? शेतकऱ्यांना पैसे का मिळालेच नाही? खरीपाचे पैसे तुमपर्यंत मिळाले नाही. हरकतीचा मुद्दा तेवढा सांगत नानाभाऊ. अध्यक्ष महोदय, नानाभाऊंना मी सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की ही जी व्यवस्थापन करतो या केंद्राच्या माध्यमातून ज्या खरेदी होतात त्या ऑनलाईनच होतात. त्या आपलं 7/12 वर नोंद असेल ते दाखवावं लागतात. त्या आधार फीड असतात, आधार लिंक असतात आणि त्यांच्या खात्यावरच पैसे जातील. दुसऱ्या कोणाकडनं मिळणार नाही.